नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजच्या विषयाचं शीर्षक आहे अफजल खानाचा कोथळा आणि देवेंद्र फडणवीस. विचित्र वाटेल, हा विषय मी कुठून काढतो असंही अनेक जण मला विचारतात. तुम्हाला हे विषय सुचतात कसे? त्याचं उत्तर सोपं आहे मित्रांनो. अनेकदा हे विषय तुमच्यासारखे श्रोतेच देत असतात. आता अफजल खानाचा कोथळा आणि देवेंद्र फडणवीस याच्यामध्ये 300, 350, 400 वर्षाचा फरक आहे. तर हा विषय आला कुठून असं तुम्हाला वाटेल. त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो, काल परवा शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली. आता त्या बैठकीवर बातम्या खूप आल्या, चर्चा खूप झाल्या. मी सुद्धा 1-2 व्हिडिओ त्यावर बनवलेले आहेत. पण आता यातून महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलणार का, हा विषय सुरू झाला. आणि राजकारणात खळबळ नेहमी माजत असते. त्या अनुषंगाने बातम्या येतात. त्याप्रमाणे वाहिन्यांनी असतील, माध्यमांनी बातम्या रंगवल्या आणि अपेक्षित चर्चा सुरू झाली. माझा मुद्दा इतकाच आहे की या विषयात ज्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावर माझं मत मी व्यक्त केलं होतं. पण ज्यांच्याकडे माझा फोन नंबर वगैरे आहे अशा अनेकांनी मला फोन करून विचारलं की फडणवीसांनी भेटावंच कशाला. आता गंमत अशी आहे की मी कसं उत्तर देणारच. फडणवीस काय मला विचारून कोणाची भेट घेत नाहीत किंवा कोणाची भेट नाकारत नाहीत. माझ्याकडे त्यांचा फोन नंबर पण नाही आहे. त्यामुळे मी फडणवीसांना सल्ला वगैरे देतो अशी काही शक्यता नाही आहे. मग मला कशाला विचारायचं. भाजपच्याही बाबतीत आपण बघितलं तर भाजपच्या अनेक नेत्यांना माहिती नव्हतं. त्यांच्या प्रतिक्रिया जेव्हा आल्या तेव्हा कळलं. मनगुंटीवार असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील. त्यामुळे मी याचं कसं उत्तर देणार. पण बोलणारे असे तावातावात बोलत होते की जणू काय भाजपची धोरणं मीच ठरवतो. पण तरीही मी या लोकांशी बोलतो शक्य असेल तितकं. याचं कारण त्यांच्याकडून मला विषय मिळत असतात. जवळजवळ 15-1 फोन या संबंधात आले. वेगवेगळ्या सोशल मीडियातून प्रतिक्रिया आल्यात की परत भाजपने शिवसेनेशी युती केली तर आम्ही त्यांना मत देणार नाही. भाजपवाले सुद्धा सत्तेसाठी इतके निर्लज्ज झालेत का, हे भाजपच्याच समर्थक विचारत होते. आणि म्हणून मला त्याची गंमत वाटली. आणि बोलता बोलता चुकून हा विषय माझ्या तोंडातून निघून गेला की पिंपरीचे कोणतरी भाजपचे कार्यकर्तेच होते, समर्थक होते की मी परत भाजपाला मत देणार नाही. म्हटलं नका देऊ, माझा काय संबंध आहे. मग मला ते परत हुज्जत करायला लागली की देवेंद्रनी भेटायचंच कशाला. आणि मी याच्यावर अनेकांना उत्तरं देत होतो मला जमतील तशी. पण बोलता बोलता एकदम माझ्या तोंडातून विषय गेला, बोलला गेला. म्हटलं शिवाजी महाराजांनी तरी अफजल खानाला कशाला भेटायला पाहिजे होतं. तर तो एकदम ज्याचा फोन होता तो माणूस हबकला. पण त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे. म्हटलं शिवाजी महाराजांनी काय, आपण ती कथा ऐकलेली आहे, घटना ही काही महिने अफजल खानाच्या प्रचंड सेनेने किल्ल्याला वेढा दिला होता आणि महाराज किल्ल्यावर अडकून पडलेले होते. आणि त्यातून कुठूनही निघायची वाट निघत नव्हती की प्रत्यक्ष लढाई होत नव्हती. तर त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न म्हणून शिवाजी महाराजांनी एक प्रकारे शरणागती पत्करतो असं भासवून किंवा तहाची बोलणी म्हणून अफजल खानाची भेट घ्यायचं ठरवलं. आता तो मसुदा कुठचा होता मला माहीत नाही, मी तेवढा इतिहासकार नाही आहे. पण माझा सांगण्याचा मुद्दा इतकाच होता की महाराजांनी जेव्हा हे ठरवलं तेव्हा त्यांचे सवंगडे असतील, सहकारी असतील, त्या किल्ल्यामध्ये त्यांच्याबरोबर अडकलेले हजारो लोक असतील, त्या प्रत्येकाला विचारून शिवाजी महाराजांनी तो निर्णय घेतला होता का. किंवा आपण अशी भेट घेतोय
आपण तहाची बोलणी करणार आहोत, असा काय निर्णय घेतला होता का? सगळ्यांना विचारून, सगळ्यांची सल्लामसलत करून. एखाद्या मोठ्या राजकीय खेळीमध्ये जी काही रणनीती असते, स्ट्रॅटेजी असते, त्याची सार्वत्रिक चर्चा होत नाही. काही मोजकी माणसं बसतात आणि ठरवतात. कधी कधी दोनच माणसं ठरवतात की असं असं करायचं, आणि बाकीचे आपले सहकारी त्याच्यामागे निमूटपणे येतील, शंका काढणार नाहीत, ही नेत्याची अपेक्षा असते. त्यामुळे संजय राऊत शिवसेनेकडून त्यांना भेटायला गेले असतील किंवा त्यांनी पहिला प्रयत्न केला असेल आणि त्याला होकार देवेंद्र फडणवीस यांनी दिला असेल, तर दोन्ही बाजूची काही स्ट्रॅटेजी असू शकते जी आपल्याला माहिती नाही आहे. पण शिवसेनेच्या अनुयायांनी किंवा शिवसैनिकांनी त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावायचं, किंवा भाजपच्या अनुयायांनी किंवा पाठीराख्यांनी फडणवीस यांच्या त्या भेटीवर प्रश्नचिन्ह लावायचं, हे कितपत योग्य आहे याचा विचार होणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी पटकन ते बोलताना बोललो की शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले, तेव्हा जो त्यांचे सहकारी किंवा त्यांचे जे पाठीराखे होते किल्ल्यातले, त्यांनी त्याविरुद्ध त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावलं होतं का? काय योजना आहे नेमकी, कशासाठी जाताय तुम्ही, आणि असं जर शरणागती पत्करायची होती तर आम्ही लढलो कशाला, असे प्रश्न शिवाजी महाराजांना विचारले गेले होते का? थोडा विचार करा शांतपणे. मित्रांनो, नेता जो असतो त्याच्या मागे त्याचे अनुयायी ठामपणे उभे राहणार नसतील तर लढाई होऊ शकत नाही. अगदी अफजल खानापर्यंत मागे जायचं कारण नाही. 3 महिन्यापूर्वी लडाखला गलवानच्या खोऱ्यामध्ये कर्नल संतोष बाबू हा आपला त्या पथकाचा, भारतीय सेनेच्या पथकाचा सेनापती होता, आणि त्या सेनापतीने हातात हत्यार न घेता चिनी आक्रमक सैनिकांना रोखण्याचा निर्णय घेतला. तो बरोबर आहे का? आपण हत्याराशिवाय कसे लढणार, असे प्रश्न जर त्याच्या सहकाऱ्यांनी, इतर सैनिकांनी विचारले असते तर काय झालं असतं मित्रांनो? पण नाही विचारले. तो जर आपला त्या पथकाचा सेनापती आहे तर त्याने निर्णय घेतला की त्याच्या मागे जायचं, आणि त्याच्यात ते 20-22 सैनिक हौतात्म्य पत्करून मोकळे झाले. पण त्यांनी एक इतिहास घडवला. बिन हत्याराचे भारतीय जवान आणि भारतीय सैनिक इतका पराक्रम करू शकत असतील तर भारताशी प्रत्यक्ष लढाईची वेळ आली तर काय होईल, इतका मोठा दणका चिनी सेनेला बसलाय. आणि त्यानंतर रोज रोज आवाज चढवले जात आहेत, पण पुढे काय होत नाही. प्रत्यक्ष युद्धाला चीन उतरत नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यासाठी ते 20-22 जवान कुठलंही प्रश्नचिन्ह न उभं करता कर्नल संतोष बाबूच्या मागे उभे राहिले. त्याच्या सकट सगळेच्या सगळे शहीद झाले, हौतात्म्य पत्करलं त्यांनी. पण त्यांनी जर ते प्रश्नचिन्ह लावलं असतं तर काय झालं असतं याचा जरा विचार करा. खरंच विचार करा मित्र. ज्या वेळेला तुम्ही, आणि राजकीय पक्षामध्ये पक्षाचा नेता हा तुमचा सेनापती असतो, आणि युद्ध काळामध्ये, युद्धाच्या परिस्थितीमध्ये त्याच्या एखाद्या निर्णयावर जेव्हा तुम्ही प्रश्नचिन्ह लावता तेव्हा तुम्ही त्या लढाईमध्ये घातपात करत असता. आणि म्हणून संतोष बाबूचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, तसंच त्यांच्याशी बोलताना मी पटकन अफजल खानापर्यंत गेलो होतो. त्यांना मी एवढंच सांगितलं की अफजल खानाचा कोथळा म्हटलं न की तो सगळा इतिहास आपल्याला आठवतो, कारण त्या एका घटनेने मोठा इतिहास घडवला. की पांगापांग झाली शत्रूच्या सैन्याची आणि दारुण पराभव झाला. जो अफजल खान एवढ्या मस्तीत होता, तेव्हा शिवाजी महाराज, तुमची अशी अपेक्षा आहे का की त्यांनी आपल्या सगळ्या मावळ्यांना गोळा करून सांगायचं होतं किंवा मी असं जाणार आहे, तहाची बोलणी करायला म्हणून जाणार आहे, आणि ऐन वेळेला वाघनकं काढून त्याचा कोथळा बाहेर काढणार आहे?
हे शिवाजी महाराजांनी त्या किल्ल्यावर अडकलेल्या काय 1000-1200-2000 मावळे आणि सैनिक होते किंवा त्यांच्याबरोबरचे सहकारी होते, त्यांना हे जाहीरपणे सांगायचं होतं, नाही सांगितलं. ज्या वेळेला आपला सेनापती किंवा आपला राजा इतका मोठा धोका पत्करायला जातोय, तेव्हा तिथे प्रश्नचिन्ह लावलं नाही कोणी आणि पुढचा इतिहास घडला. इतकं मोठा आपला स्वतःचा जीव धोक्यात घालायला शिवाजी महाराज निघतात, कारण ते शत्रूच्या गोटात जाणार होते, शत्रूच्या गोटात जाणार होते. तहाची बोलणी करायला हा देखावा होता, पण जाणार होते शत्रूच्या गोटात. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या जीवाला सुद्धा धोका होता. आणि आपला राजा इतका धोका पत्करतोय, त्याच्यावर प्रश्नचिन्ह नाही लावलं त्यांनी, आणि म्हणून तो इतिहास घडला. तेव्हा राजकारण किंवा कुठलाही मोठा पराक्रम जेव्हा तुमचा नेता करावा ही अपेक्षा असते आपली, तेव्हा त्याच्या कुठल्याही निर्णयावर सारखी प्रश्नचिन्ह लावत बसू नये. सामान्य पातळीवर जेव्हा तुम्ही तुमच्या गल्ली बोळातलं राजकारण करत असता आणि राज्याचं किंवा देशाचं राजकारण, ह्याची पातळी किती मोठी होऊन जाते बघा. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की असं झालं तर काय होईल, पक्षाची भाजपची काय हे होईल, शिवसेनेची काय दयनीय अवस्था होईल, असं दोन्ही बाजूच्या लोकांना वाटत असेल, तर मग त्या पक्षात राहू नका. मीही शिवसेनेवर टीका करतो, पण शिवसैनिकांनी आपल्या पक्षप्रमुखावर प्रश्नचिन्ह लावणं योग्य नसतं. जेव्हा उद्धव ठाकरे त्यावेळेला मुख्यमंत्री होण्यापूर्वी म्हणाले मी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो, तेव्हा आपली सगळी शिवसेनेची जी फौज आहे, कार्यकर्त्यांची, पाठीराख्यांची, मतदारांची, ती आपल्यामागे ठामपणे उभे राहील. हा आत्मविश्वास जो असतो, त्या आत्मविश्वासावर जर तुम्ही प्रश्नचिन्ह लावलं त्याच पाठीराख्यांनी, तर तुमचा सेनापती पुढे येऊन लढू शकणार नाही. तो कुठलेही धाडसी निर्णय घेऊ शकणार नाही आणि पर्यायाने धाडस करू शकणार नाही. मुख्यमंत्रीपद देण्याविषयी तडजोड करायची नाही, हा जर भाजपचा निर्णय होता तर त्याच्या परिणामाला सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. तसंच कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद मिळवणं हा जर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचा निर्णय होता, तर त्याच्या परिणामांना त्यांच्या सगळ्या पाठीराख्यांनी तयार राहिलं पाहिजे. उद्या कदाचित पुढच्या निवडणुकीत आपली मतं जातील, याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला नसेल, केलेला असतो मित्रांनो, पण ते धाडस त्यांनी केलं. तेव्हा त्यांची सगळ्यात मोठी अपेक्षा आपल्या पाठीराख्यांकडून असते, आपल्या सहकाऱ्यांकडून असते, शिवसैनिकांकडून असते, की भले पराभव होईल पण आत्ता माघार नाही. हा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे, आणि त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावणार असाल तर मग तुम्ही त्यांचे सैनिक नसता. तसंच दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदावर तडजोड करणार नाही ही भूमिका जर वर्षभरापूर्वी भाजपने घेतलेली होती, देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती, आणि तेव्हा जर तुम्ही त्यांच्या मागे उभे राहिलात तर आत्ता पण उभं राहिलं पाहिजे. कारण आता तर कसोटीचा वेळ आलेला आहे, आणि त्याच्यावर जर प्रश्नचिन्ह लावणार असाल तर इतिहास घडत नाही मित्रांनो. महाराजांनी आपण का करतोय, आपण अफजल खानाच्या गोटात का जातोय, हे आपल्या सहकार्यांना समजवण्यात आणि सांगण्यात वेळ दवडला नव्हता, अजिबात वेळ दवडला नाही. त्यांना जे करायचं होतं ते करायला निघाले आणि ते करून बसले आणि इतिहास घडला. जर ह्याची चर्चा करत बसले असते महाराज तर इतिहास घडला असता मित्रांनो, इतिहास घडला असता. जो राजा असतो, जो सेनापती असतो, तो काही राजकीय निर्णय घेत असतो, धाडसी निर्णय घेत असतो, एक प्रकारचा तो जुगार असतो, पण त्याच्यामागे त्याची सगळ्यात मोठी ताकद आपले सहकारी आणि पाठीराखे आपल्या मागे ठामपणे उभे आहेत, ही त्याची ताकद असते. त्याच्या हातातलं हत्यार, वाघनखं वगैरे बोलायला सोपं आहे, पण त्यांची ताकद नसते. तर जो आत्मविश्वास आपले पाठीराखे आपल्या मागे आहेत यातून आलेला असतो,
ती सगळ्यात मोठी ताकद असते. मग ती उद्धव ठाकरेंची असो किंवा देवेंद्र फडणवीसांची असो. देवेंद्र फडणवीस त्याला का भेटले, हा जो प्रश्न गेले 2 दिवस मी सोशल मीडियातून ऐकतोय, तेव्हा मला गंमत वाटली. मी त्या ज्यांचा फोन होता, त्या वाद झाला माझा, त्यांना म्हटलं मग तुम्ही विरोधी पक्ष नेता व्हायचं, देवेंद्र फडणवीसांना आपण पिंपरीमध्ये एक सामान्य वॉर्डातला कार्यकर्ता म्हणून पाठवून देऊया, कारण तुम्हाला जास्त कळतंय म्हटलं तुमच्या नेत्यापेक्षा. मग तो नेता कसला, तुम्ही नेता व्हायला पाहिजे, तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होतं, तुम्ही विरोधी नेता व्हायला पाहिजे होतं, तुम्ही पक्षाचा नेता व्हायला पाहिजे होतं. पण तुम्ही आपल्या वॉर्डामध्ये किंवा एका शहरामध्ये बसलाय आणि फडणवीस संपूर्ण महाराष्ट्रातल्या भाजपचं राजकारण करतायत. पण ते करताना त्यांच्या मागे जर तुम्ही उभे राहत नसाल तर तुम्हाला इतिहास कळला नाही असं होत. तो कोथळा जर निघाला नसता तर महाराष्ट्राचा इतिहास कुठल्या कुठे गेला असता लक्षात घ्या. ते धाडस महाराजांनी केलं, स्वतःचा जीव धोक्यात घालून केलं. आणि कोथळा निघाला, कोथळा काढला आणि जे काय पळापळ झाली, भगदड झाली, त्याला आपण टाळ्या वाजवतो. पण गेलेच का महाराज हा प्रश्न विचारला असता तर काय झालं असतं सांगा मला. महाराज जाऊ धजले असते. आपला जीव धोक्यात घालायला ते निघाले तेव्हा आपल्या मागे सगळा महाराष्ट्र उभा आहे, आपले पाठीराखे उभे आहेत आणि निश्चिंत मनाने उभे आहेत. वेळ आली आपण पडलो तर आपल्या मागे हे सगळे लढतील. हा जो शिवाजी महाराजांमध्ये आत्मविश्वास होता ती त्यांची ताकद होती आणि त्याने इतिहास घडवला. प्रश्न विचारणारे त्यांच्याही काळात काय कमी होते असं नाही आहे. त्यामुळे जर तुम्ही खरे पाठीराखे असाल तर असली प्रश्नचिन्ह घेऊन उभे राहणार नाही. याचं कारण लक्षात घ्या, कुठलाही नेता त्याची जी रणनीती असते ती जाहीरपणे सांगत नसतो, त्यामागे काही डावपेच असतात. समोरच्याचे तुम्हाला अफजल खानाची डावपेच होते, पण त्या खेळीमध्ये अफजल खान फसला आणि महाराज यशस्वी झाले. पण तो धोका पत्करायचाच नाही, मग राजकारण होऊ शकत नाही, मग लढाई होऊ शकत नाही, मग युद्ध होऊ शकत नाही, मग जिंकणं हा विषयच येत नाही. अगदी आज देखील आपण चीन किंवा लडाखमध्ये जे चालू आहे ते बघतोय. त्याचा अर्थ काय, पहिल्यांदा चीन समोर टक्कर द्यायला भारतीय सेना उभी ठाकली आहे आणि चीन गडबडून जो गेलेला आहे, कारण गेल्या 40-50 वर्षात त्यांना टक्कर द्यायला उभं राहायलाच कोणी तयार नव्हतं. भारत सरकार, भारतीय सेना टक्कर द्यायला उभी होती, पण भारत सरकार आपल्या पाठीशी आहे आणि आपण धाडस करावं यासाठी भारत सरकार आपल्या मागे उभं राहील याची खात्री भारतीय सैन्याला नव्हती. आणि म्हणून भारतीय सेना धाडस करू शकत नव्हती, कारण त्या धाडसाचा निर्णय घेणारा पंतप्रधान नव्हता. मोदी म्हणाले मैंने तो खुली छूट दी है, आणि तिथून तो आत्मविश्वास आला की देशाचा पंतप्रधान आपल्या मागे उभा आहे म्हणजे अख्खा देश आपल्या मागे उभा आहे. आणि मग बिनशस्त्राच्या लढाईत आपल्या 20-22 जवानांनी दुप्पट संख्येने चीनी सैनिकांना तिथे गारद केलं. मग त्याला आम्ही पराक्रम म्हणतो. पण ते गेलेच का, शस्त्राशिवाय का गेले, हे प्रश्न आज सुद्धा विचारले जात आहेत. आज सुद्धा विचारले गेले की जर आपल्या जवानांकडे हत्यारं होती तर त्यांनी हत्यार का वापरलं गेलं नाही, हा प्रश्न विचारला जातो ना गेले 2-2.5 महिने 3 महिने. मग ते काँग्रेसमधले असतील, कोणी विरोधी पक्षातले असतील, ते मोदींना हिणवण्यासाठी हा प्रश्न विचारतात. असंच सरकार आधी होतं म्हणून लडाखमध्ये काही होऊ शकत नव्हतं, चीनला दणका बसत नव्हता. ज्यावेळेला असे पाठीराखे असतात, आपल्या भारतीय सेनेचा पाठराखण करणारे सरकार असतं आणि सरकार आहे म्हणजे संपूर्ण देश आहे. तसा देवेंद्र फडणवीस असो किंवा संजय राऊत असो, ते जे निर्णय घेतात त्यांच्या मागे त्यांचे पाठीराखे ठामपणे उभे असतील हा विश्वास असतो. मग त्यांचा निर्णय चुकू सुद्धा शकतो. मी असं म्हणणार नाही
की याच्यात कोणाचा तरी एकाचा निर्णय चुकीचा असेल, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पण ते परिणाम जर तुम्हाला भोगायचे नसतील तर त्या पक्षाच्या मागे उभे राहू नका. कारण अशा लेच्यापेच्या पाठीराख्यांच्या बळावर कुठलाही पक्ष, कुठचीही सेना लढू शकत नसते. मग शिवसेना कशी लढेल किंवा भाजप कसा लढेल, त्यांचा नेता कसा लढेल? तेव्हा हे जे प्रश्न विचारता, तुम्हाला एवढं राजकारण येत असेल तर मैदानात उतरा, तुम्ही त्या त्या पक्षाचं नेतृत्व करा. हटवून टाका संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस आणि तुम्हीच नेते व्हा. ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवत असतो तेव्हा मागे बसून त्याला ड्रायव्हिंगच्या सूचना नाही द्यायच्या मित्रांनो, कारण त्याच्या हातात असतं आणि त्याचं समोर रस्त्याकडे लक्ष केंद्रित असलं पाहिजे. मागे बसून त्याचं लक्ष विचलित करायचं नसतं. हां, ज्यावेळेला लढाईचा प्रसंग नाही आहे, कृतीचा प्रसंग नाही आहे, त्यावेळेला ह्या सगळ्या चर्चा होऊ शकतात. पण ज्यावेळेला युद्ध पातळीवर परिस्थिती गेलेली असते त्यावेळेला मागे बसून प्रश्न विचारायचे नसतात. नाही तर तुम्ही व्हा, तुम्ही करून दाखवा. मला जेव्हा अनेक जण अगदी विचारतात की मोदींनी हे केलं पाहिजे, मोदींनी ते केलं पाहिजे, तेव्हा माझा प्रश्न एकच असतो की तुम्ही का नाही करत? नाही, आम्ही पंतप्रधान नाही, व्हा पंतप्रधान. तुमच्या अजेंड्यासाठी मोदींनी बहुमत मिळवलेलं नाही. मोदींचा जो काही अजेंडा आहे, त्यांनी जे भाजपचं नेतृत्व स्वीकारलं आहे आणि मोदींच्या नेतृत्वाखाली जो भाजप आहे त्याचा काही सर्टन अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यासाठी त्यांनी बहुमत मिळवलं असेल तर ते तुमचा अजेंडा राबवणार नाही. तद्वत आज जर फडणवीस हे भाजपचे नेते असतील तर त्यांच्या पहिलं तुम्हाला पटत नसेल तर त्यांना हटवा पक्षातून. तुम्ही जे कोण प्रश्न विचारणार आहेत त्यांनी पुढे व्हा. तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात, नेते आहात, तुम्ही पुढे येऊन नेतृत्व करा. संजय राऊत चुकतात असं वाटत असेल तर शिवसेनेतल्या शिवसैनिकांनी पुढे यावं, उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला करावं आणि शिवसेनेचं नेतृत्व करावं. पण जर तुम्ही त्या संघटनेत असाल तर जेव्हा युद्ध प्रसंग येतो तेव्हा कुठल्याही संघटनेतल्या कार्यकर्त्याने आणि पाठीराख्याने आपल्या नेत्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह लावायचं नसतं. आणि ही गोष्ट मला सांगायची होती की देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीवर जे प्रश्नचिन्ह दोन्ही पक्षातल्या कोणीही लावलं असेल, मी पत्रकार आहे, मी लावीन, मी तटस्थ आहे, बाजूला बसलोय, पण त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या एखाद्या धाडसी पावलावर प्रश्नचिन्ह लावणं हे योग्य नसतं. हां, तुम्ही पक्षातून बाजूला व्हा, तटस्थ व्हा आणि मग तुम्ही प्रश्न विचारा, प्रश्नचिन्ह लावा, काही हरकत नाही. ज्या वेळेला असे प्रश्नचिन्ह लावणारे नसतात तेव्हा पराक्रम होतो, हे लक्षात घ्या. कदाचित दारुण अपयश पदरी येतं, दारुण अपयश पदरी येतं, पण तेही अपयश पचवण्यासाठीच तुम्ही पक्षात असता, हे पण लक्षात ठेवा. मग ते शिवसेनेच्या बाबतीत असो, पवारांच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत असो, काँग्रेसच्या बाबतीत असो किंवा अगदी भाजपच्या बाबतीत असो. पण युद्ध प्रसंगात आपल्या नेत्याला किंवा त्याच्या निर्णयाला प्रश्नचिन्ह लावून हटकू नये, हटकू नये. कारण तुम्हाला जर पराक्रमाची अपेक्षा आहे तर त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि हे जे 2 दिवस या विषयावरून जो गदारोळ झाला तो नेता तुम्हाला सांगणार नाही. जसं महाराजांनी आपण कोथळा काढणार आहोत ते आधी सांगितलेलं नव्हतं. यश मिळाल्यानंतर तो इतिहास झाला. आजही आपण बोलतो 300-400 वर्षानंतर. तेव्हा आत्ता जो घटनाक्रम चालू आहे त्यातून काय होईल हे तुमच्यापेक्षा अधिक त्या नेत्याला कळतं, कारण तो निर्णय घेत असतो, तो नेतृत्व करत असतो, त्याला हटकू नये. असेल तर मनात शंका, ती घटना घडून जाईपर्यंत थांबा. परीक्षेला बसलेला आहे मुलगा आणि तो पेपर लिहायला घेतला 15 मिनिटात. जर तुम्ही त्याचा पेपर तपासायला लागाल तर त्याने पेपर लिहायचा केव्हा? इतकं सोपं व्यवहारी आहे मित्रांनो. तेव्हा कुठल्याही पक्षातले असाल तरी एक लक्षात ठेवा, आपल्या नेत्यावर विश्वास ठेवा, नाही तर पक्ष सोडा, बाजूला व्हा, हरकत नाही. ते हे कळावं
राजकारण आपण एखाद्या पक्षाचे पाठीराखे असतो, कार्यकर्ते असतो, त्या पक्ष म्हणून काय करायचं असतं, आपल्या पातळीवर काय करायचं असतं हे समजावं म्हणूनच हे एवढं विवेचन केलं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा. प्रतिपक्ष प्रत्येक घटनेची वेगळी बाजू उलगडून सांगतो, त्याला सबस्क्राईब करा. नमस्कार.